हो गया हो प्या वा 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 आता तुम्ही शोभताय आप्पासाहेबांचे पुतणे. आपण नेहमी म्हणायचे बशीतून चहा पिणं ही आपली संस्कृती. ते त्यांच्या पुतण्यांना करून दाखवलं. बोटीतून जग फिरलेला त्यांचा पुतण्या कपिल साठे. कपिल साठे. हा बसा 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 बसा. वा 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 पुतणे शोभताय. आज सावताच्या गावामध्ये येऊन बशीतनं चहा पिताय. पण आप्पासाहेबासारखा आवाज नाही आला. आप्पासाहेब जेव्हा बशीतनं चहा प्यायचे तेव्हा काय आवाज यायचा असा मस्त, तसा आवाज नाही आला. आप्पासाहेब म्हणजे मला प्रेमानं मायेनं जवळ घेऊन चहा पाजणारा माणूस, देव माणूस. आणि मी काय करतो तर त्यांच्या पुतण्याला अटक करायची या टेन्शननं मी दाढी सुद्धा केली नाही. हो 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 आओ शांत व्हा तुम्ही. जयेश सावंत. जयेश सावंत साहेब जरा शांत व्हा. असंच म्हणायचे आप्पा. शांत हो शांत हो, मला शांत करायचे. पण मी आज काय करतो तर त्यांच्या पुतण्याला मी अटक करतो. इट्स ओके. इट्स नॉट ओके कपिल साहेब. आज मी जो काही आहे ना तो आप्पासाहेबांमुळे. आप्पासाहेब जर माझ्या आयुष्यामध्ये आले नसते तर मी कोण झालो असतो माहिती? कोण? मी कोण झालो असतो माहिती? खुनी, दरोडेखोर, डाकू, नाहीतर किमान एखादा बुरटा चोर तरी झालो असतो. आंबे चोरताना आप्पांनी मला बघितलं आणि हा तो चोर पोलीस इन्स्पेक्टर झालाय. आणि त्या इन्स्पेक्टरवर काय वेळ आली तर आप्पांच्या पुतण्याला मला अटक कर. नाही नाही नाही, इट्स ओके. इट्स ओके, ठीक आहे. पण हे सगळं का का? त्याचं कारण आहे दगडू काशाबा परब. कोण? तुमची अपोजिट पार्टी. त्यांनी अशी कंप्लेंट केली की रामाश्रय रिसॉर्टची जागा तुम्ही बळकावली, म्हणजे साठ्यांनी बळकावली आणि त्याच्यावर त्या जागेवर तुम्ही रिसॉर्ट बांधलंय. कसं शक्य आहे? इतकी वर्ष ते रिसॉर्ट तिथे उभं आहे. ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण नारायण अण्णा नारायण अण्णा नारायण अण्णा नारायण. काय अण्णा आज खुशीत दिसताय? हो, नव्या मालकांसाठी खीर केली आहे. खीर. अण्णा वाजले किती? रूल प्रमाणे ह्या वेळेला कोणतीही सर्व्हिस दिली जात नाही, विसरला? हे अरे गप तू. सगळे रूल गेले खड्ड्यात. हा सण आहे सण. सण? अण्णा काय बोलतोस तू? काहीच कळत नाही अरे. अरे म्हणजे इथं काय झालं ते तुला काहीच माहित नाहीये? नाही. अरे मालकांनी श्रेयाचा जीव वाचवला म्हणून त्यांच्याकरता खीर घेऊन चाललोय. मला तर श्रीकृष्णाचा अवतारच वाटतात रे मालक. आता श्रीकृष्ण? आधी वास्को द गामा होते, मग कपिल झाले, आता श्रीकृष्ण. अण्णा माझं कन्फ्युजन होत आहे ना. तू गप रे, तुला काय कळणार आहे? स्वस्तिक उलट काढणारा तू नतद्रष्ट. अरे श्रीकृष्णाने जसा गोकुळातल्या गोपाळांचा जीव वाचवला ना, तसा श्रेयाचा जीव वाचवला रे मालकांनी. म्हणून ते श्रीकृष्णाचा अवतार आहे. श्रीकृष्ण श्रीकृष्ण. लय भारी, झकास, टॉप गिअर सुसाट एकदम.
आता मला पण वाटायला लागलं आपले नवीन मालक जर असे उभे राहिले ना, हातात अशी बासरी घेतली, कपाळ असं मोरपीस लावलं, डिक्टो श्रीकृष्ण. मोरपीस वगैरे खेचतोय काय मोरपीस? तुमची खेचतोय का रे ऍडॉल्फ हा? अण्णांची खेचतोस? खेचत नाहीये. अरे आपल्या अण्णांनी नवीन शोध लावलाय. काय? आपले नवीन मालक हे श्रीकृष्णाचे अवतार आहेत. अण्णा अरे काय नाही रे, मी त्याला श्रीकृष्णाची गोवर्धन पर्वताची गोष्ट सांगत होतो. अण्णा हा, आपल्याला पण सांगा की तुमची गोष्ट. तुला माहित नाही? नाही ना. ऐक, एकदा काय झालं माहितीये? हं. गोकुळातले गोपाळ आपली गुरं रानामध्ये चारत होते. अचानक मोठा पाऊस सुरू. काय? अहो, पावसात सांडेल नाही. हो हो. द्या माझ्याकडे. हा खीर आहे. हा हा हा, पुढे काय झालं? हा न. तर मोठा पाऊस सुरू झाला. हा. सगळेजण सैरा वैरा धावू लागले आणि म्हणायला लागले, श्रीकृष्णा धाव, श्रीकृष्णा धाव, अरे वाचव आम्हाला, वाचव आमच्या गुरांना, वाचव श्रीकृष्णा, वाचव. कृष्ण आला. मग श्रीकृष्ण स्वतः अवतरले आणि त्यांनी गोवर्धन पर्वत असा करंगळीवरती उचलला. असा. आणि मग त्या खाली कोण कोण आले? कोण कोण आलं? सगळे गोपाळ, सगळी गुरं. आणि अतरंगने खीर खाल्ली. हा नाही. नाही ना खाल्ली. मी काय म्हणतो अण्णा, हा. तुमच्या गप्पा चालू द्यात. खीर थंड व्हायच्या आत मी मालकांना तडक देऊन येतो. नको, नेऊन देतो ना. काही नको. तुझी खोड माहितीये मला. हं? प्रत्यक्ष श्रीकृष्णाने जरी बासरी आणायला सांगितले ना, तरी त्यात सुद्धा कमिशन काढशील तू. हं? राहू दे, मीच नेऊन देतो. साकर बाबा नाकर बाबा करती साहब जी, ये तुमने अच्छा नहीं किया साहब जी. साहब जी मैं बहादुर है, मैं सूरवीर है साहब जी. तुमको बताता है श्रेया बेबी को बचाने का मैं बहुत बड़ा प्लानिंग किया था साहब जी. ये तुमने अच्छा नहीं किया साहब जी. तुमको बोलते है मैं होता तो ऐसा साहब जी. बाबा ये ऐसा जात. ए बहादूर, काय 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 करतोस काय? मेरे को बहुत गुस्सा है. कोणाचा? वो जाने दो ना, हम बोलेगा तो बोलेगा कि बोलते है. बर, जाऊ दे जाऊ दे. ओ सीमा जी रुको बताते है. मेरे को बहुत गुस्सा आया है. अरे हो, पण कोणाचा? वो नया मालिक का. वो श्रेया बेबी को बचाने का मेरा प्लान था मालूम है. हाँ मग तो हमारा मालिक बीच में आ गया. अब मैं श्रेया बेबी को बचाने का प्लान किया था. मैं अगर होता था तो क्या करता था मालूम है? मैं जाता था ऐसे, वो ऐसा सीढ़ी लगाता था उधर. वो सीढ़ी लगाने के बाद मैं सीढ़ी के ऊपर ऐसा छोड़ के नहीं जाता था. वो सीढ़ी के ऊपर ऐसा डायरेक्ट उड़ी मार के जाता था ऊपर. वो छत पे जाके वो छत के ऊपर श्रेया बेबी को पकड़ता था. वो पकड़ के उसको सीढ़ी के उधर से ऐसा चलते चलते नहीं लाता था, डायरेक्ट कूदता था नीचे. पता है? मग काय झालं? अरे मग क्या, सांप बीच में आ गया ना, मेरे को श्रेया बेबी को बचाने का चांस ही नहीं दिया. अरे पण तुला तर उंचावून खाली बघितल्यावर भीती वाटते ना. वो सब तो बराबर है, इसलिए छिमा जी मैं ना आर्मी में भर्ती नहीं हुआ. जानी, अच्छा हुआ तुम छत पे नहीं चढ़े, वरना मालिक को एक नहीं 2 बच्चों की जान बचानी पड़ती. जानी. बहुत अच्छा करता है छिमा जी, बहुत अच्छा. छिमा जी बॉयफ्रेंड आहे माझा. माझ्यासाठीच इथे आला तो. तुम्ही दोघंही निघा इकडनं, चला. आणि बहादूर, हे असले कुठलेही बेकायदेशीर प्रकार इकडे चालणार नाहीत. हे दोघं यापुढे आपल्या रिसॉर्टमध्ये येता कामा नाहीत. मालक म्हणून तुमचं वागणं बरोबरही आहे, पण एक माणूस म्हणून तिला बाहेर काढण्याआधी एकदा विचार करायला हवा होता. आणि मला खात्री तुम्ही योग्य तोच निर्णय घ्या.